मोदक बनवण्यासाठी चण्याची 1 कप डाळ घेतली आणि त्यामध्ये 1.5 कप पाणी घातलं आणि ते कुकरला लावलं आणि पीठ घेतलं गव्हाचं आणि त्यामध्ये थोडासा रवा घेतला आणि मीठ घातलं आणि त्यांना छान मिसळवलं, एकत्र केलं आणि थोडं मोहनसाठी 2 चमचे तूप घेतलं आणि तेही त्या मिश्रणामध्ये मिसळवलं आणि चांगलं एकजीव करायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून एकजीव असं मिसळून घ्यायचं. थोडं थोडंच घालायचं आणि हाताने आता व्यवस्थित मळून घ्यायचं. आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून. आता आपण तयार झालेली डाळ, चण्याची डाळ ती मिक्सीला लावायची. मिक्सीला लावून नंतर मग ती कढईमध्ये टाकायची आणि तिला चांगलं परतवायचं. परतवून व्यवस्थित झालं की त्यामध्ये साखर घालायची 1 कप आणि परत ढवळायचं, छान एकत्र करायचं. थोडं साखरेला पाणी सुटतं म्हणून ते थोडं छान होतं आणि मीठ घालायचं आणि थोडं गूळ घालायचं. साखर घालल्यामुळे गूळ घालायचं थोडं, कारण चविष्ट होते. आणि थोडं वेलची पूड घालायची, साजूक तूप घालायचं आणि परत एकदा छान एकजीव करायचं. सारण मस्त झालेलं आहे पुरणाचं आणि छान. आता आपल्या चपातीचं मीठ मळलं तेही झालेलं आहे. सारण पुरणाचं एकदम पेढ्यासारखं दिसतंय. आता आपण पुरणाचे मोदक तयार करू. चपाती घ्यायची, लाटायची आणि मीडियम चपात्या बनवायच्या. जास्त जाड आणि पातळसुद्धा नाही बनवायच्या. वाटीने काप करून घ्यायचे असे गोल गोल आणि छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या. अशा छान पातळशा अशा म्हणजे पुऱ्या बनवायच्या मीडियम. परत एकदा कापायचं आणि आपल्या पुऱ्या तयार आहे. आता मोदक करायचे. लाडूसारखं करायचं सारणला आणि मग मोदकाला अशा घड्या काढून असं बनवायचं. छान अशा घड्या घातल्या की बघ किती छान मोदकाचं ते पूर्ण आकारही छान दिसतो आणि सिंपल आणि छान दिसतो. असे सगळे मोदक करून घ्यायचे. परत एकदा लाटते आहे आणि ते पुरणाचा असा गोळा ठेवायचा. गोळीसारखं करायचं हाताने, लाडवासारखं छोटं, आणि ते ठेवायचं आणि चपातीला अशा घड्या करायच्या आणि नंतर पुरण जास्त टाकायचं नाही, कारण मग नंतर ते दाबल्या जात नाही आणि घड्याही व्यवस्थित येत नाही. म्हणून व्यवस्थित थोडं पुरण थोडंसंच घ्यायचं. आपले मोदक तयार झालेले आहे. कढईत तापली आहे, ते मोदक टाकते आहे. ब्राऊन कलरचे मोदक हे ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे. हलक्या हाताने छान तळायचं. वरून थोडं तेल घालायचं असं मोदकावर आणि आता व्यवस्थित आपले मोदक ब्राऊन झालेले आहे आणि छान दिसत आहे. त्यांचे मोदकाला छान मस्त कलरही आलेला आहे. आता आपण मोदक काढूया. छान दिसतंय मोदक, सुगंध वासही येतो आहे छान मस्त. आता आपण चॉकलेटचे मोदक करू. मारी बिस्किट घेतले आहे मी. मारीचा पॅकेट होतो तो छोटा, तो घेतलेला आहे आणि ते मिक्सीला लावून बारीक केलेलं आहे मी. आणि चॉकलेट घेतलं, डार्क चॉकलेट आणि कॅडबरी चॉकलेट, डार्क चॉकलेट कॅडबरी हे मिक्स करून आणि
बदाम आणि पिस्ता घेतला, त्यालाही मिक्सीतून काढून घेतलं. मारीगोल्डचं मिक्सर घेतलं आणि चॉकलेट आणि पिस्ता आणि बदामचं तेही मिश्रण टाकलं. आता एकजीव करायचं सगळ्यांना. याच्यात साखर घालायची नाही, कारण चॉकलेट हा आधीच गोड असतो, पण पिठी साखर कुठलीही साखर घालायची नाही. हाताने असं छानसं मळून घ्यायचं आणि आता मोदक तयार करायचे. मोदकाचं पात्र घेतलं, त्याच्यामध्ये मोदक भरायचे आणि आता आपले मोदक तयार झालेले आहे. चॉकलेट मोदक असे छान मस्त, आकारही खूप छान दिसतो आहे. सुंदर असे मोदक दिसतात आहे. दुसरेही मोदक आता आपलं तयार झाले. असे सगळे मोदक करून घ्यायचे. आपले हे सगळे मोदक तयार झाले आहे. तुम्हीही घरी करू शकता. सोपी आणि सरळ पद्धत आहे. मोदक तयार.